महाराष्ट्रामध्ये लवकरच पोलीस भरती ही होणार आहे. तर पोलीस भरतीसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट ही लागणार आहेत व तसेच वयाची अट काय राहणार आहे, म्हणजे तुमचे वय किती पाहिजे, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, म्हणजेच तुम्हाला जर पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं शिक्षण काय झालेलं पाहिजे व तसेच शारीरिक पात्रता म्हणजेच तुमची उंची, छाती किती पाहिजे याबद्दल आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल जी एलिजिबिलिटी आहे ती इथे बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन हे होऊ शकता. चला तर आता आपण व्हिडिओ हे सुरू करूया. सुरुवातीला आपण कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत ते इथे बघूयात. सगळ्यात सुरुवातीला बघा, अर्ज करण्यासाठी जी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्यामध्ये अर्जदाराकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. आयडी प्रूफसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट देणं हे गरजेचं आहे. आधार कार्ड झाल्यानंतर बघा, तुम्हाला 10वी पास मार्कशीट व प्रमाणपत्र म्हणजेच तुमची जी मार्कशीट असेल 10वीची ती घ्यायची आहे व तसेच प्रमाणपत्र म्हणजेच तुमची जी सनद असेल 10वीची ती देखील तुम्हाला काढून ही घ्यायची आहे. इथे तुम्हाला मार्कशीट व प्रमाणपत्र हे लागणार आहे. त्यानंतर 10वी प्रमाणेच तुम्हाला 12वी पास मार्कशीट व प्रमाणपत्र देखील लागणार आहे. 12वीचे देखील तुम्हाला मार्कशीट पाहिजे व तुमची सनद जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, पदविका असेल, पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजेच तुमचा डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तुमचं तर तुम्हाला त्याची डॉक्युमेंट देखील जमा हे करायचे आहेत. समजा तुमची डिग्री झालेली असेल तर तुमचं जे फर्स्ट इयरचं आहे, सेकंड इयरचं आहे, थर्ड इयरचं आहे मार्कशीट जे असेल ते तुम्हाला लागणार आहे. इंजिनिअरिंग असेल तर 4 वर्षाची मार्कशीट, जे तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. त्यानंतर तुमचं जर शिक्षण कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला म्हणजेच तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचं शिक्षण चालू असेल म्हणजेच तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालं नसेल, चालू असेल तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट हे लागणार आहे. तुमचं जे कॉलेज आहे तिथे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट हे मिळून जाईल, ते तुम्हाला काढून हे घ्यायचं आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आपलं जे डोमेसियल सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. ते देखील तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुमचं महाराष्ट्र डोमेसियल सर्टिफिकेट हे काढू शकता. डोमेसियल सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला हा लागणार आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला काढून घ्यायचा आहे. तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला लागणार नाही, पण जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही कास्टमधून फॉर्म हा भरू शकता. कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमच्या जर कास्टला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागू असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर देखील काढून हे घ्यायचं आहे. त्याची व्हॅलिडिटी देखील तुम्हाला चेक करायची आहे. तुम्हाला जे नॉन क्रिमिलेअर व्हॅलिड आहे तेच लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर EWS मधून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला EWSचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच जे 10% आरक्षण आहे त्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट हे सेतू सुविधा केंद्रातून काढणं गरजेचं आहे. जर तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर EWS सर्टिफिकेट तुम्ही हे काढू शकता. आता या व्यतिरिक्त बघा, जर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा माजी सैनिक असाल इत्यादी समांतर आरक्षणाबाबतचे मूळ कागदपत्रे, जर तुम्हाला एक्स्ट्रा कोणतं आरक्षण मिळत असेल, जसं दाखवलं आपण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अनाथ असाल या प्रकारचं एक्स्ट्रा आरक्षण असेल तर तुम्हाला त्याबाबतचे मूळ कागदपत्रेही लागणार आहेत. म्हणजे ते सर्टिफिकेट देखील तुम्हाला रेडी ठेवायचे आहे जर तुम्हाला त्यामधून अर्ज करायचा असेल तर. त्यानंतर आता अर्ज करण्यासाठी वयाची अट किती राहणार आहे ते आपण इथे बघूया. इतकेपर्यंत जर तुमचे कागदपत्रे झालेत, ही कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. यामध्ये थोडीफार चेंजेस होऊ शकतात, जसे तुमच्या ॲप्लिकेशननुसार ॲप्लिकेशन करतेवेळी जर एका डॉक्युमेंट एक्स्ट्रा मागितलं तर ते देखील तुम्हाला द्यायचं आहे. जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना देसाल ते देखील तुम्हाला तिथे द्यावं हे लागणार आहे. आपण अर्ज कसा करायचा त्यावर देखील पुढे व्हिडिओ टाकणार आहोत, तेव्हा देखील आपण पूर्ण डिटेली सांगणार आहोत. आता इथे अर्ज करण्यासाठी वयाची अट किती राहणार आहे ते आपण इथे बघूया. वयाच्या अटमध्ये बघा, खुला प्रवर्ग जो आहे त्याचे वय 18 ते 28 वर्ष हे राहणार आहे. कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 28 वर्ष हे चालणार आहे पोलीस भरतीसाठी. त्यानंतर जे मागास प्रवर्ग आहेत म्हणजेच कॅटेगरीमध्ये जे येतात त्यांच्यासाठी 18 ते 33 वर्ष हे राहणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत अर्ज हा करू शकता. आता वयाच्या अटमध्ये काही पोस्टनुसार कमी जास्त एज हे होऊ शकते व तसेच तुम्हाला जर एक्स्ट्रा आरक्षण असेल म्हणजेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यामधून आरक्षण असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला एजमध्ये हा फरक दिसून येतो. तर आता आपण ते बघणार आहोत की पोस्टनुसार किती वय हे लागते.
आता यामध्ये बघा ही मागील वर्षीची PDF आहे. यामध्ये बघा पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा. तर या पोस्टसाठी वयोमर्यादा बघा खुला प्रवर्ग जो आहे त्यासाठी 18 वर्ष म्हणजे किमान 18 वर्ष, कमाल 28 वर्ष हे वयोमर्यादा आहे, जसं आपण तिथे लिहिलं होतं. तसेच मागास प्रवर्ग देखील 18 ते 33 आहे. आता प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल 18 ते 45 वर्ष चालणार आहे. भूकंपग्रस्त असेल 18 ते 45. माजी सैनिक उमेदवार असेल तर किमान 18 वर्षे व त्यानंतर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवारासाठी दिलेलं आहे, अनाथ उमेदवारासाठी दिलेलं आहे. इथे पूर्ण तुम्ही बघू हे शकता. तसेच समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार, महिला उमेदवार असेल, खेळाडू उमेदवार असेल, तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण वाचू शकता. तसेच आता दुसऱ्या पोस्टसाठी बघा पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदासाठी वयोमर्यादा. जे चालक पदासाठी वयोमर्यादा आहे ती इथे दिलेली आहे. हे देखील बघू शकता. इथे खुला प्रवर्ग 19 वर्ष ते 28 वर्ष आहे. तसेच समांतर आरक्षणाचं देखील इथे दिलेलं आहे. अजून एक पोस्ट म्हणजे राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा. यामध्ये बघा इथे देखील पूर्ण आहे, हे देखील तुम्ही इथे वाचू शकता. या प्रकारे वयोमर्यादा ही तुम्हाला दिलेली आहे. या प्रकारे वयोमर्यादा ही मागील वर्षाच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. या वर्षीची नोटिफिकेशन आल्यावर देखील आपण अपडेट टाकणार आहोत की नोटिफिकेशन मध्ये काय काय एज आलेले आहेत व तसेच कोणकोणत्या पोस्टसाठी आहे ती देखील डिटेल आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. त्यानंतर बघा आता पुढील म्हणजे आपण अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही काय लागणार आहे. तर शैक्षणिक पात्रतेसाठी बघा तुम्ही 12वी पास असणं गरजेचं हे आहे. तुम्ही 12वी पास पाहिजे, तो तुमची वयाची अट कंप्लीट झाली पाहिजे, तर तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज हा करू शकता. त्यामध्ये देखील काही पोस्टनुसार चेंजेस होतात, ते देखील आपण नोटिफिकेशन आल्यानंतर सांगणार आहोत. त्यानंतर आता शारीरिक पात्रता ही काय राहणार आहे ती देखील आपण इथे बघणार आहोत. तर पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता किती राहील ती इथे बघूया. सगळ्यात सुरुवातीला बघा उंची ही पुरुषांकरिता 165 सेमीपेक्षा कमी नसावी, म्हणजेच कमीत कमी 165 सेमी ही उंची असणं गरजेचं आहे. त्यानंतर छाती ही बघा 79 सेमी ते 84 सेमी, फरक हा 5 सेमीचा असणं गरजेचं आहे. म्हणजेच न फुगवता तुमची छाती ही 79 सेमी ही पाहिजे व फुगवून 5 सेमीचा फरक हा पाहिजे, म्हणजेच 84 सेमी फुगवल्यानंतर छाती ही पाहिजे. महिला उमेदवाराकरिता उंची ही 155 सेमीपेक्षा कमी नसावी, अशी ही शारीरिक पात्रता महिला उमेदवाराकरिता लागणार आहे. त्यानंतर बघा आता अर्ज कुठे करायचा. यामध्ये बघा आता नोटिफिकेशन आल्यानंतर आपण कुठे अर्ज करायचा, कसा करायचा याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्हाला कसा अर्ज करायचा, कुठे करायचा ते आपल्या चॅनलवरती हे मिळून जाईल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.